देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जानकी जीवन स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सद्गुरु श्री तुकाई चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने संत चरित्रमाला या मालिकेअंतर्गत आज आपण ब्रह्मचैतन्य महाराजांचे सद्गुरू श्री तुकाई चैतन्य यांच्या चरित्राचं काही साररूप चिंतन करणार आहोत। तुकाई चैतन्य येहळेगाव असं त्यांचं कर्मभूमी आहे, जन्मस्थानही तेच आहे। अत्यंत विदेही अवस्थेत जगणारे हे सत्पुरुष आहेत आणि ब्रह्मचैतन्य महाराजांचे सद्गुरू आहेत। त्यांना अनेकही इतरही शिष्य आहेत। सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण, जनी असो ना आपण जना वेगळा श्रीराम, असं दासबोधात समर्थांनी साधूचं लक्षण सांगितलं। सदा स्वरूपानुसंधान तुकाई चैतन्य किंवा त्याला तुकामाय पण म्हणायचे, हे एक विदेही अवस्थेतले सत्पुरुष आहेत। काय आमच्या महाराष्ट्राची भूमी आहे हो, कितीतरी साधू आपल्या इथे झाले, सच्चे साधू, आणि या सर्वांची प्रत्येकाची रीतही वेगळी। ज्ञानेश्वर महाराज वेगळे, तुकोबाराय वेगळे, समर्थ वेगळे, एकनाथ महाराज वेगळे, ब्रह्मचैतन्य महाराजांचं वेगळेपण, तुकाई चैतन्यांचं वेगळेपण आहे। पण या सर्वांचा एक स्थायी भाव आहे, कारण ते आत्मज्ञाने चोखडी संत माझी रूपडी असं माऊली म्हणतात। आत्मज्ञाने चोखडी संत माझी रूपडी। आणि तुकाई चैतन्यांच्या अवताराविषयी असं बोलल्या जातं, कारण या तुकाई चैतन्यांची एक पोथी मला उपलब्ध झाली, जे येळगावच्या तुकाराम महाराज संस्थान, त्यांचं जन्मनाव तुकाराम आहे, पाहू आपण आता। तुकाराम महाराज संस्थान येहळेगाव या संस्थांनी एक पोथी प्रकाशित केलेली आहे, 9 अध्यायांची 831 ओव्यांची पोथी आहे। त्यामधून मला हे चरित्र मिळालेलं आहे आणि ते आपण काही अंशाने पाहणार आहोत। कारण आपण जिथून प्रारंभ केला, माझे पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराज, मग त्यांचे गुरु रामानंद महाराज, मग त्यांचे सद्गुरू परमपूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज, मग त्यांचे सद्गुरू श्री तुकाई चैतन्य यांच्या चरित्राचा काही संक्षिप्त विचार करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे, म्हणजे संप्रदाय पूर्ण होईल। तुकाई चैतन्यांचं एक वेगळेपण आहे, ते विदेही संत आहेत। जसं सद्गुरू श्री गजानन महाराज विदेही अवस्थाच नेहमी, म्हणून माऊलीने जे म्हटलं ना, आत्मज्ञाने चोखडी संत हे माझे रूपडी, असं माऊलीने जे म्हटलं ते अगदी यथार्थ वर्णन आहे। सर्व संतांचं आहे ते, पण देशकाल परिस्थितीप्रमाणे अवतार सगळे ते ईश्वराचेच आहेत। सगळे धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, तर पुढे होणार देणे ईश्वराचं देणं आहे सगळं। ईश्वरी कार्यात ईश्वरी योजनेप्रमाणे संतांचे अवतार असतात। संत हे चालते बोलते देव भुवरोय, चालते बोलते देवच असतात। सत्कार्य धर्मकार्य हे करण्यासाठी सद्गुरूंचे संतांचे अवतार असतात। सद्गुरू तुकाई चैतन्य यांचाही अवतार असाच आहे। मगाशी जी अगदी सुरुवातीला आपण ओवीचं चरण म्हटलं, सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण, जनी असून आपण जना वेगळा श्रीराम। म्हणून प्रत्येक संताची एक जगण्याची, कार्य करण्याची, अनुग्रह करण्याची वेगळी रीत दिसते आपल्याला। ती साधकांच्या शिष्यांच्या भिन्नतेमुळे म्हणा, किंवा तशी त्या देशकालाची गरज असते म्हणून म्हणा, पण ही भिन्नता आढळते। रामदास स्वामींनी याचाही विचार दासबोधात केलेला आहे। साधू दिसती वेगळाले, साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले, देहातीत वस्तू। ते नेहमी देहातीतच असतात। देहातीत याचा अर्थ मी देह आहे या भावनेला सोडूनच असतात। पण लौकिक त्यांचे व्यवहार भिन्न भिन्न दिसतात। आता जे चरित्र आपण पाहणार आहोत तुकाई चैतन्यांचं, हे थोडस वेडेपणाचं आहे, थोडस स्वच्छंद वृत्तीचं आहे,
आणि म्हणूनच त्यांना लहानपणी सगळे गावातले लोक वेडा तुका असंच म्हणायचे, वेडा तुका. आणि आपण यांच्या जन्मवृत्तांतापासून सुरुवात करू, पण ह्या जी पोथी मला मिळाली तुकाराम महाराज संस्थांनी प्रकाशित केलेली, त्यामध्ये तुकाई चैतन्यांच्या जन्माचा जो अध्याय आहे, ही 9 अध्यायांची पोथी आहे, लहानशी आहे. त्यामध्ये असं वर्णन केलं आहे की भगवान नारायण वैकुंठात बसलेले आहेत, सगळे त्यांचे पार्षद सेवा करतात आहे. तिथे शुक मुनी सुद्धा उभे आहेत. शुक मुनी म्हणजे श्रीमद भागवत हा ग्रंथ ज्यांनी राजा परीक्षितीला सांगितला, हे शुकदेव हे व्यासपुत्र आहेत आणि अत्यंत विरक्तीचा पुतळा. जन्मापासून त्यांच्या जन्माची कथा भागवतात येते, ती काय आता आपल्याला पाहिजे नाही, पण अत्यंत विरक्तीचा पुतळा. अवतार कार्य संपलं, तेही वैकुंठात गेले श्रीहरीजवळ. आणि कलियुगाला प्रारंभ झाला आणि भगवंतांनी खुणेनी शुकदेवांना जवळ बोलावलं आणि त्यांनी सांगितलं, तिथे असं वर्णन केलं त्या पोथीमध्ये, समीपची उभा शुकमूर्ती नारायणाच्या जवळच उभे होते. समीपची उभा शुकमूर्ती तयासी आज्ञापती श्रीपती, त्याला आज्ञा केली श्रीहरीने, तुम्ही जाऊनी कलियुगाप्रती जडमूढ तारावे. आणि म्हणून सांप्रदायिक श्रद्धेप्रमाणे ती पोथी ज्या सद्गृहस्थांनी किंवा साधकांनी लिहिलेली आहे, त्यांनी ही धारणा धरलेली आहे की तुकाई चैतन्य हे शुकदेवांचे अवतार आहे. आणि मग भगवंतांची आज्ञा शिरसावंद्य मानून शुकदेवांनी भूमीवर आगमन केलं आणि ते तुकाई चैतन्य म्हणजे बालपणीचे तुकाराम या नावाने या भूतलावर विख्यात झाले, असं त्या पोथीमध्ये वर्णन आहे. जन्माची वेळ वगैरे पुढे पाहू आपण, अगदी मुळापासून विचार करूया. येहळेगाव नांदेड जवळ आहे, कळमनुरी तालुका आहे मराठवाड्यामध्ये. त्या ठिकाणी काशीनाथ पंत नावाचे एक अत्यंत सच्छल वृत्तीचे ग्रस्त होते, सदाचार संपन्न होते. त्यांनी आयुष्यभर कधी कोणाला काही मागितलं नाही. जमीन होती जवळ, शेती करायचे आणि एवढं सगळं असं नाही, व्यवसाय शेती होता उदरनिर्वाहाचा, पण अत्यंत शांत कर्मठ वृत्तीचे होते. अत्यंत आदराने सगळी जनता यांच्याकडे पाहायची. सदाचार संपन्न, यजन याजन अध्ययन अध्यापन ही सगळी ब्राह्मणाची जी षटकर्म यांचं ते आचरण करीत असत. कुणाचे मन त्यांनी कधी दुखवलेलं नाही. त्यामुळे गावात खूप आदर आहे. आमच्या भागवतामध्ये आपल्या आत्मदेव ब्राह्मणाचं वर्णन येते एका ठिकाणी. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्वशास्त्र विशारदः श्रौत्रस मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करः. सूर्याप्रमाणे आचरण, आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा येते भागवत महात्म्यामध्ये, ती आहे. तेच वर्णन यांचं आहे, जे आत्मदेव ब्राह्मणाचं वर्णन श्री व्यासांनी केलेलं आहे. अगदी ते वर्णन तंतोतंतपणे या काशीनाथ पंतांना लागू पडतं. संपूर्ण आचरण अत्यंत वैदिक, कर्मठपणा आहे खूप, पण त्याचबरोबर हे कर्मठपणा आणि उपासना याच्या जोडीला ध्यान धारणा खूप करायचे. यांचा योगाचा अभ्यास होता, निष्णात होते योगामध्ये अगदी. यांच्या धर्मपत्नींचं नाव पार्वतीबाई आहे. विवाहाला 15-16 वर्ष झाले, अपत्य नाही, म्हणून धर्मपत्नी पार्वतीबाई नेहमी चिंतेत असायच्या. नुसती चिंता करून उपयोग नाही, म्हणून त्यांनी काही व्रतवैकल्य, उपास तापास इत्यादी सुरू केले. त्या भगवान दत्तात्रेयांची उपासना करायच्या. दत्त अवधूत त्यांचं उपास्य होतं असं पोथीत म्हटलेलं आहे. खूप उपास तापास करायच्या, अखंड भगवान दत्तात्रेयांच्या चिंतनात ध्यानात राहायच्या. आणि असा 2-3 वर्षाचा काळ त्यांचा गेला आता. आणि एक दिवस दुपारी त्या वामकुक्षी करत असताना डोळा लागला थोडासा आणि अचानकपणे आवाज आला, बाई तुझे कष्ट पुरे झाले आता, बाई तुझे कष्ट पुरे झाले, मी तुझ्या पोटी दत्त अंशाने जन्म घेणार आहे आता. काही कालानंतर पार्वतीबाईंना दिवस गेले आणि त्यांच्या पोटी आणि जन्माची वेळ दिली आहे. शके 1734 वद्य पक्ष फाल्गुन मास रंगपंचमी सोमवार दिवस सूर्योदय जन्मले. सूर्योदयाला जन्म आहे, दिवस रंगपंचमीचा आहे. कारण फाल्गुन वद्य पक्ष पंचमी म्हणजे रंगपंचमी आहे, त्या दिवशी जन्म झाला यांचा. यांचं नाव तुकाराम असं ठेवण्यात आलं. जन्मनाव तुकारामच आहे. आणि जन्माला आपल्या आई वडिलांच्या पोटी आले, काही बाळपणीच्या प्रसंग आहेत, पण जन्माला आले ते अजानुभव आहेत.
अत्यंत तेजस्वी टप्पोरे डोळे आहेत, भाल विशाल, भाल प्रदेश खूप विस्तीर्ण आहे, मुखावरती तेजस आहे, चांगले गुटगुटीत आहेत. पण यांना मातृसुख फार काळ लाभलं नाही. एक 2-3 वर्षात यांची आई, 3-4 वर्षाचे असताना यांची आई निवर्तली. वडील आहेत, पण ते अत्यंत विरक्त वृत्तीचे आहेत. आपली ध्यानधारणा बरी, आपला आचार सांभाळावा हे ते करीत असत. त्यामुळे या लहानशा तुकारामाकडे फारसं लक्ष त्यांचं गेलं जात नसे आणि त्यामुळे यांच्यामध्ये स्वच्छंदी वृत्ती निर्माण झाली. त्यांनी कुठेही गावात जावं, कुठेही खेळावं, कुठेही झोपावं आणि एकदम संध्याकाळी म्हणजे रात्रीच जवळ खूप खोड्या कराव्या, खूप खेळावं, स्वच्छंद वृत्ती. वडिलांचं फारसं लक्ष नाही, आई निवर्तली आहे, अनाथ नाही आहेत, वडील आहेत घरावर, पण तरी देखील एक स्वच्छंद वृत्ती बालपणापासून निर्माण झाली आणि बालपणापासून ते ते रममानही व्हायला लागले. कुठेही खावं, कुठेही झोपावं, कुठेही जेवावं, ओढ्याच्या काठी जावं, शेतात जावं, रानात जावं आणि कुठेही जाऊन संध्याकाळी मात्र घरी यायचे. गावात पुष्कळ त्यांचे सवंगडी होते. एक दिवस बालपणीच त्यांची कशी वृत्ती आहे सांगणारा एक प्रसंग बालपणीचा आहे चरित्रामध्ये. नदी होती गावामध्ये, आहे येळेगावला. सगळे एकदा नदीच्या किनारी सगळे गेले आणि त्या ठिकाणी मुलं सगळ्यांनी एक खेळ खेळायला घेतला की वाळूचे खोपे करायचे, खड्डे करायचे, त्यात बसायचं. आणि तुकारामांनी एक खूप मोठा खड्डा केला, मुलांनी लहान लहान केली आणि मोठा केला, खड्ड्यात लपून बसले. तितक्यात कुठून आला माहित नाही, ईश्वरी योजनाच म्हणावी लागेल, बाकी काही नाही. पाण्याचा मोठा लोंढा आला. पाण्याचा लोंढा आला, सगळे मुलं घाबरले, आपापल्या खड्ड्यातून बाहेर निघाले आणि घरी पळून गेले. पण तुकाराम मात्र नाही गेले. खड्डाही मोठा होता, पाण्याचा लोंढा एकदम आला आणि पूर्ण खड्ड्यावरून कितीतरी पाणी वाहून जायला लागलं. संध्याकाळ झाली आणि तुकारामांच्या वडिलांना म्हणजे काशीनाथ पंतांना थोडीशी चिंता वाटायला लागली. चौकशी केली गावात, सगळी मुलं परत आली जे खेळायला गेले. सांगितलं आम्ही आलो आणि दादा तुमचा मुलगा एका मोठ्या खड्ड्यात लपून बसला, पाण्याचा लोंढा आला. काळजी वाटायला लागली. अंधार झालेला. सगळ्या मुलांना बरोबर घेतलं, काही गावकरी बरोबर घेतले आणि काशीनाथ पंत नदीच्या काठावर आले. मुलांनी सांगितलं त्या ठिकाणी खड्डा केला होता, पाणी अजून वाहतच आहे. आणि किनाऱ्यावर उभं राहून काशीनाथ पंतांनी आवाज दिला जोराने, तुकाराम. आणि पाण्यातून आवाज आला, ओ दादा बाहेर ये. आले बाहेर. 2-3-4 तासानंतर आले हो. पाणी थपथप अंगावरून आणि वडिलांना नमस्कार केला. सगळे गाव पाहत आहे आणि एकदमच काशीनाथ पंत म्हणाले, बाळ तू इतका वेळ पाण्याखाली होतास, तुला कशाची भीती नाही वाटली? ते म्हणाले, नाही दादा, मला काही भीती वाटली नाही, कारण मी प्राणनिरोध करून बसलो होतो. प्राणनिरोधन शक्ती असते. श्वासोच्छ्वास तर आपणही घेतो, पण प्राण नियमन करणं, प्राणनिरोध करणं म्हणजे प्राणवायू शरीरात कोंडून ठेवणं ही योगाची प्रक्रिया आहे. त्यांना कोणी शिकवली आहे? कोणी नाही शिकवली आहे. जन्मजात त्यांच्याजवळ विद्या आहे. प्राणनिरोध करायचा, प्राणाचं संयमन करायचं, ही विद्या त्यांना बालपणापासून हा सांगणारा प्रसंग आहे. नाही दादा, मला काही भय वाटलं नाही. पाणी माझ्या डोक्यावरून वाहत होतं खड्ड्यावरून, मी प्राणनिरोध करून बसलो, काही भय नाही वाटलं दादा. त्यांनी पोटाशी धरलं आणि त्यांच्या एक लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे इतर मुलांपेक्षा. वेगळं म्हणजे शुकदेवांचेच अवतार आहे. तुम्ही जाऊन कलियुगाप्रती जडमूढ तारावे, जडमूढांना तारण्याकरता आमच्या तुकाई चैतन्यांचा अवतार, असे बालपणीची लीला आहे. त्यांचे वडील रोज ध्यान धारणा करायचे, त्यांच्या सद्गुरूंचं ध्यान करायचे. डोळे मिटून घरात बसावं, त्यांनी ध्यान लावावं. आणि एक 8-9 वर्षाचा तुकाराम वडिलांना विचारायचे, दादा, ते वडिलांना दादा म्हणायचे, दादा तुम्ही डोळे बंद करून काय करता? ते म्हणाले, बाळ मी डोळे बंद करून माझ्या गुरूंचं ध्यान करतो. आणि हे पटकन म्हणाले, दादा गुरूंचं ध्यान करायला डोळे बंद करूनच कशाला बसायला पाहिजे? पुन्हा वाटलं की हे वेगळं प्रकरण आहे. डोळे उघडे ठेवून ज्याला ध्यान साधत ना, जनी असो ना, मगाशी ओळी म्हटली ना आपण, जनी असो ना जाण जना वेगळा श्रीराम. हे प्रश्नही वेगळेपणाचे, वास्तविक फार वय अजून नाही, पण हळूहळू मोठे झाले, 15-16 वर्षांचे झाले.
काशीनाथ पंतांची शेती व्हायला एक धनगर होता, तो शेती पाहत असे सगळी त्यांची. त्या धनगरावर यांचं फार प्रेम, लळा. हे त्या धनगराकडे जायचे. तो धनगरही हा काशीनाथ पंतांचा मुलगा म्हणून नव्हे, पण बालपणीचे असे काही प्रसंग ऐकून त्या धनगराची यांच्यावर साधू म्हणून निष्ठा बसली. हा एक साधू आहे. हे नेहमी त्या धनगराकडे जायचे आणि त्याच्याकडे कांदा भाकरी खायचे. त्याच्याजवळ एक चिलीम होती, चिलीमही ओढायचे. तुकाई चैतन्य आणि चिलीम याचं एक नातं आहे हो. तुकाई चैतन्यांच्या तस्विरी जेवढ्या उपलब्ध आहेत, प्रतिमा फोटो उपलब्ध आहेत, त्यांच्या हातात चिलीम आहेच. पण असं लिहिलंय चरित्रकारांनी की ह्या त्यांच्या हातात चिलीम तर नेहमी असे, पण चिलीमीमध्ये तंबाखू कधी नसायचा आणि विस्तवही नसायचा. पण त्यांनी आपल्या उजव्या हातात घेऊन एक मोठ्याने जय गुरु असं म्हणून झुरका मारला की चिलीम आपोआप पेटायची. त्याचा झुरकाही घ्यायचे, आपोआप जय गुरु म्हणायचे. मग असं त्यांचं एक वेगळं नातं आहे. आमचे परमपूजनीय श्री गजानन महाराज, सद्गुरू गजानन महाराज यांच्याजवळ चिलीम असे. अग्नीवर ज्यांची सत्ता आहे ना पंचमहाभूतांपैकी, भीषास्मात वातः पवते, भीषोदयति सूर्य, भीषात इंद्रश्च अग्निश्च मृत्युर्धावती पंचमम, असा उपनिषदातली श्रुती आहे हो. पंचभूतांची नाव आहे त्यामध्ये. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यावर ज्यांची सत्ता चालते, हे विदेही अवस्थेत असलेले ईश्वरच आहेत हे. पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती पुढे खूप कार्य व्हायचंय आणि म्हणून त्यांची निवड ईश्वराने केलेली आहे. शुकदेवच अवतार घेऊन आले. ही जी सांप्रदायिक श्रद्धा आहे ती यथार्थ आहे. पण तरी देखील इतकं सगळं बालपणी सगळं वळण आहे. योगविद्या उपजत आहे, स्वच्छंदी वृत्ती आहे, आहार आचार विचार यांची फारशी बंधनं न पाळणाऱ्या संतांपैकी हे एक आहे. संतांनी एकदा आत्मज्ञान आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर ते जीवनमुक्त दशेत जगत असताना त्यांनी कसं वागावं याला काही निर्बंध शास्त्रांनी घातलेले नाही. कोणी स्वच्छंद जगेल, कोणी कर्मठपणे जगेल, कोणी ज्ञान अंगाने जगेल, कोणी उपासना अंगाने जगेल. पण तुकाई चैतन्य हे वेगळं प्रकरण. विदेही अवस्थेतले ते संत आहेत, अत्यंत विदेही अवस्थेत सतत जगणारे. तरी देखील मनुष्य देह प्राप्त झाला आहे. सद्गुरूंचा अनुग्रह होणं क्रमप्राप्त व्हायला पाहिजे, झालाय त्यांना. चिन्मयानंद नावाचे एक सत्पुरुष त्या काळी विद्यमान होते. चिन्मयानंद नाथ संप्रदायाचे आहेत. यांचे सद्गुरू विठ्ठल किंकर यांची समाधी पुसदला पाहायला मिळते. हेही नाथ संप्रदाय. हा मूळ नाथ संप्रदाय श्रोते हो. आदिनाथ भगवान महादेव शंकर यांच्यापासून सुरू होतो. मग मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, त्यामध्येच गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर मध्ये पुष्कळ आहेत अजून. ही सगळी नाथ परंपरा आहे. आणि ह्याच नाथ परंपरेमध्ये चिन्मयानंद नावाचे एक सत्पुरुष त्या काळी विद्यमान होते. उमरखेड जवळच आहे तिथून. आणि ते उमरखेड एकदा यात्रेला निघालेले. सद्गुरूंनी शिष्यावर कृपावंत होण्याची वेळ आली, अनुग्रहाची वेळ आली की ईश्वराची एक योजना ठरलेली असते श्रोते. ती प्रत्येक शिष्याच्या जीवनात वेगळी असेल. अगदी असंच प्रत्येक जीवनात होईल असं सांगता येत नाही. पण गुरु शिष्य प्रस्थापित होण्याची घटना घडतीये. चिन्मयानंद यात्रेला निघालेले, यात्रा आटोपून आले. आता पुन्हा उमरखेडला जायचंय. त्यांची सगळी यात्रा संपलेली आहे. आणि त्यांनी विचार केला. विचार काय केला? ईश्वराची योजना. येहळेगावला नदीकाठी मुक्काम केला आणि पुढे आता आपल्या मूळ गावी जायचंय त्यांना. उमरखेडला जायचंय. रात्री मुक्काम केला. सकाळी 4:30-5ची वेळ आहे. त्यांनी स्नान केलं, संध्या केली चिन्मयानंद स्वामींनी. आणि त्यांना असं दिसलं की इतक्या 4:30-5 वाजता कोणीतरी एक व्यक्ती, ती मुलगा आहे की तरुण आहे की म्हातारा असं त्यांच्या लक्षात नाही आलं, कोणीतरी एक व्यक्ती अजून बसलेली आहे. अंधार आहे, नीट ओळखू आले नाही. पण थोड्या वेळाने उजेड झाला आणि त्यांच्या लक्षात आलं की एक मुलगा बसलाय 15-16 वर्षांचा. तेवढ्या करता ते त्यांचं येणं आहे येळेगावला. त्याच्या जवळ गेले. तो डोळे बंद करून बसलाय. त्यांचं तुकाईंचं ध्यान लागत असे हो. खूप छान ध्यान लागत असे. योगात निष्णातच होते हो. ध्यानापर्यंत ते गेले आहेत. समाधीचा अनुभव फक्त यायचा आहे. ध्यान धारणा आणि समाधी योगाच्या प्रक्रियेत यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान धारणा, समाधी
अशा ज्या पायऱ्या आहेत त्यात समाधीचा अनुभव सद्गुरु कृपेशिवाय येत नाही. आणि ती सद्गुरूंची योजना आता त्यांच्या जीवनात झालेली आहे. चिन्मयानंद जवळ गेले. तुकारामांनी डोळे बंद केलेले आहेत. ते जवळ आले. काही वेळाने तुकारामांनी डोळे उघडले. चिन्मयानंदांची आणि तुकारामांची दृष्ट भेट झाली. एकमेकांकडे पाहायला गेलं आणि तुकारामांच्या डोळ्यातून घळा घळा पाणी आहे. जन्मजन्मांतरीची खूण पटली एक माझे सद्गुरू म्हणून. आणि चिन्मयानंदाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. समाधी लागली. बराच काळ तुकाराम 15-16 वर्षांचा समाधीमध्ये होते. आणि चिन्मयानंदांनी आशीर्वाद दिला आणि त्यांचं नाव त्यांनी स्वतः म्हणजे चिन्मयानंदांनी नाव ठेवलं तुकाराम चैतन्य आजपासून आहे. आणि एक वाक्य फक्त म्हणाले, माझं या गावचं काम संपलेलं आहे, झालेलं आहे, मी आता माझ्या गावी जातो. बस ही गुरु शिष्यांची पहिली भेट. पहिल्याच भेटीत अनुग्रह आणि समाधीचा अनुभव, त्यांची योग साधना पूर्णत्वाला गेली. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणासारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुकोबारायांचा अभंग आहे. नाही काळ वेळ, ईश्वराचीच योजना की यांना पूर्णत्वालाच न्या. यांच्या हातून पुष्कळ कार्य आता व्हायचंय. त्यांना पूर्णत्वाला नेला, अनुभव आला आणि ते आपल्या गावी आता निघून गेले. पण तुकाराम चैतन्य म्हणजे तुकाई चैतन्य म्हणू आपण, ह्या अनुग्रहानंतर मात्र त्यांची परमहंस वृत्ती खूप वाढली. बालपणापासून थोडी थोडी होती, पण अत्यंत परमहंस दशेत ते आता राहायला लागले. गावात सगळीकडे कळलं की यांना अनुग्रह झालेला आहे. आता लोकांच्या झुंडीच्या झुंडी यांना अनुग्रह झाला आणि सद्गुरूंची कृपा झाली. चिन्मयानंदांचे ह्या परिसरामध्ये आणखी 2-3 शिष्य आधी होते. या परिसरामध्ये चिन्मयानंदांचे अजून 2-3 शिष्य आहेत. त्यात एक मुख्य शिष्याचं नाव चरित्रात जे आहे ते गोचर स्वामी आहे आणि दुसरं रावसाहेब शेवाळकर असं आहे. गोचर स्वामी हे उमरखेडलाच पुढच्या काळात शेवटपर्यंत आपल्या गुरूंच्या सेवेसाठी राहिलेले. आणि रावसाहेब शेवाळकर हे दुसरे सच्शिष्य त्यांचे जे आहेत, हे कळमनुरी जे तालुक्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांनी मठ स्थापन केला आणि गुरूंच्या आज्ञेप्रमाणे अखंड भजन आणि अन्नदान यात ते रममाण असायचे. हे दोघही तुकाई चैतन्य म्हणजे तुकारामांचे, आता तुकाई चैतन्यच म्हणूया आपण, तुकाई चैतन्यांचे गुरुबंधू आहेत. त्यांना अजूनही पुष्कळ शिष्य असतील, पण ह्या परिसरात चिन्मयानंदांचे हे 3 प्रमुख शिष्य आहेत. इतर दोन्ही शिष्यांना म्हणजे रावसाहेब शेवाळकर आणि गोचर स्वामी दोघांनाही तुकाई चैतन्यांचा अधिकार जाणत होते आणि ते त्यांना प्रेमाने दादा म्हणायचे. आणि दोघे गुरुबंधू म्हणजे रावसाहेब शेवाळकर आणि गोचर स्वामी हे आपल्या गुरूंच्या पाठोपाठ म्हणजे चिन्मयानंदांच्या पाठोपाठ काही सन्मान, आदर आणि श्रद्धा धारण करून असतील तर ती दादांबद्दल म्हणजे तुकाई चैतन्य खूप त्यांना त्यांच्याविषयी प्रेम असे अधिकारही माहित होता. पुढे अनेक कथा त्यांच्या जीवनातल्या आपण 1-2 पाहू आपण. तुकाई चैतन्य अशा प्रमाणे परमहंस वृत्तीने वागतात आहे. गावोगावी वार्ता गेली. तुकाई चैतन्याची साधारणपणे बाहेर वागण्याची रीत जरा विचित्र असे. त्यांच्याकडे अनेक माणसे यायला लागले. कोणी काही सांगितलं की ते त्यांच्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या, कारण यांच्याजवळ हे पूर्णत्वाला गेलेले आहेत. पण दुःखी येणार, गाराणे घेऊन येणार आणि तुकाई चैतन्य ऐकून ऐकून कंटाळून जायचे, रानात वनात पळून जायचे. जो माझ्याकडे येतो तो काही मागायलाच येतो की महाराज माझी नोकरी गेली, महाराज मला मूल नाही, मला बायको नीट वागत नाही. अरे जगात काय एवढीच गोष्ट आहे का फक्त? कोणी खरी परमार्थाची वृत्ती घेऊन येतच नाही, वनात रानात पळून जायचे. तरी लोक त्यांचा वनातही पाठलाग करायचे. पहिल्यांदा ते तुसडेपणीने वागायचे. लोक जर कंटाळून निघून गेले तर ठीक आहे, पण चिकाटी धारण करून जो त्यांच्याजवळ बसला ना आणि त्याला मनापासून जर का आवड असेल काही, तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नसे. सुरुवातीला तुसडेपणाने वागतील, दूर ठेवतील, कधी प्रसंगी मारतीलही, पण शांतपणे सगळे स्वीकारून जो त्यांना चिकटून बसला त्याच्यावर पूर्ण कृपेचा वर्षाव करायचे आणि त्याला म्हणायचे, अरे तुम्हाला मूर्खांनो, तुम्हाला मारायला मला काय हौस आहे का?
अरे पण एवढी साधी गोष्ट तुम्ही जर सहन करू शकत नाही, तर पुढे जगाचे आघात कसे सहन कराल? जगाचे सगळे आघात सहन करून परमार्थ मार्गावर जो टिकून राहतो, तो खरा साधक असतो. सुख दुःख उद्वेग चिंता, दासबोधातली ओवी आहे नामस्मरण भक्ती निरूपणातली. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता, नामस्मरणे वीण सर्वथा राहोची नये श्रीराम. सुख दुःखांचे प्रसंग येणार, निंदा अपमान स्तुती मान अपमान हे येणार जीवनात. हे सहन करता आले पाहिजे, हे पचवता आले पाहिजे. म्हणून ते परीक्षा घ्यायची हो, खूप कठोर घ्यायची, वेळ प्रसंगी मारायची. पण हळूहळू हळू त्यांची ही वृत्ती लोकांच्या अंगवळी पडली आणि आता हळूहळू तुकाईंचे शिष्य वाढायला लागले. त्यांचं पशूंवरही खूप प्रेम असायचं. यांच्याजवळ 2 कुत्रे होते, गण्या आणि दिट्या त्यांची नावं आहेत. खूप मनापासून प्रेम त्यांच्यावर करायचे. चरित्र ग्रंथामध्ये दिलंय, तुकाई चैतन्यांजवळ 2 कुत्रे होते, दिट्या आणि गण्या. दोघांवर हेही प्रेम करायचे. कुत्र्यांना यांचा खूप लळा लागलेला. यांच्याशिवाय कुणाकडूनही ते अन्नही खात नसत. कालांतराने गण्या मरण पावला. स्वतः तुकाई चैतन्याने त्याला अग्नी दिलाय. खूप प्रेम करायचे. पशूंवर सुद्धा ही संतांची वृत्तीच आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, सर्वांवर प्रेम करतात. भूत दया हा संतांचा स्थायी भाव आहे. ते थोडस दिग्दर्शन करण्याकरता लेखकांनी गण्या आणि दिट्या यांची कथा म्हणा, अध्याय त्या दिलेलं आहे की फार प्रेम करायचे त्यांच्यावर. यांचे काही अनुग्रहित शिष्य होते गावामध्ये. फार लोकांना यांनी अनुग्रह केला नाही, पण काही मोजक्या लोकांना, एक बाबा नागरे नावाचा आहे, एक भुजंग आहे, एक दत्ताराम आहे, शेषराव माजलकर आहेत. वेगळ्या वेगळ्या प्रसंगांनी हे सगळे तुकाई चैतन्य यांची शिष्य झालेले आहेत. आणि बहुतांश यांचे शिष्य येहळेगाव परिसरातच आहेत, येहळेगावचेच आहेत, काही नांदेडचे असतील. या सर्वांच्या काही लहान लहान कथा चरित्र ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत की कोणावर कसा अनुग्रह केला, कोणावर कसा केला. हे शेषराव माजलकर जे होते, यांना मूल होत नव्हतं खूप वर्ष. तुकाई चैतन्यांकडे आले, खूप त्याच्या परीक्षा घेतल्या. शेवटी म्हणाले, तुम्हाला मुला होईल, मुलं होतील, पण पहिला मुलगा मला अर्पण कराल का? शेषराव माजलकर येळेगावचेच होते. त्यांनी कबूल केलं, आम्ही अर्पण करून. खरोखरच यांना पुढे मुलं झाली. त्यातला पहिला मुलगा यांनी तुकाई चैतन्यांना अर्पण केला. तो मठातच राहायचा, मठाची सगळी चोख व्यवस्था तो ठेवायचा, अर्पणच केला. अशा परीक्षा पाहायचे आणि पूर्ण करायचे. साधे भोळे ग्रामीण भागातले, फार विद्या न शिकलेले, विविध व्यवसाय करणारे, असे तुकाई चैतन्यांचे शिष्य होते. पण निष्ठावंत होते. त्यांच्या निष्ठा दाखवणारा एक शिष्याचं नाव आणि त्यातला प्रसंग पाहू. एक मारुती नावाचा यांचा शिष्य चरित्र ग्रंथामध्ये सांगितला. मारुती हा खूप सेवा करायचा तुकाई चैतन्यांची. यांनी आपणहून आवडीने एक सेवा आपल्याकडे घेतली होती. यांनी रोज 1000 बिल्वपत्र बेलाच्या झाडाची तोडून आणायची, ती छान स्वच्छ इत्यादी करायची आणि गुरूंना रोज 1000 बिल्वपत्र अर्पण करण्याचा यांनी नियम केला. यांचा काही भरोसा आहे का? क्षणात इथे, क्षणात वनात, क्षणात रानात, क्षणात पोळ्याकाठी पळूनच जायचे. तो नियमाने अर्पण करायचा. घरी असेल तर व्हायचा, पुष्कळदा असं व्हायचं गेला, दिवसभर त्यांचा शोध घ्यावा लागायचा. एक वेळ असाच प्रसंग आला. 1000 बिल्वपत्र तोडले, घरी आला, यांच्या घरी नाही. वडिलांना विचारलं, तेवढं माहिती नाही. त्यांची स्वच्छंदच वृत्ती आहे, यांनाही माहिती आहे. वनात गेला, रानात गेला, खूप शोधला, संध्याकाळ झाली आणि त्याशिवाय जेवायचं नाही. त्याशिवाय जेवायचं नाही. निष्ठावंत भाव भक्तांचा सधर्म, निर्धार हे वर्म चुकून नियम केला ना, तो प्राणापलीकडे जवायचा. बसला, वाईट वाटलं. ते सगळे बेलाचे पानं घेऊन दिवसभर शोध केला, तो काहींचा भेटलेच नाही. खाली बसला, ते बिल्वपत्र आहेत. तितक्यात हे कुठून तरी आले. ए मारुत्या, आलो मी, दे तुझी बेलाची पानं, वाह मला. प्रेम मनापासून आहे ना, भाव ओळखायचे. जैसा भाव जयापाशी, तैसा देव तयाशी. हे सद्गुरु देवच आहेत. त्याची परीक्षा अशी पाहिली की दिवसभर आलेच नाही, पण तो जेवला नाही. हा भाव पाहिला, आण मारुत्या तुझे बेलाची पानं. आणि ती अर्पण केली, जेवली. त्याला प्रेमाने म्हणाले, मग पाठीवून हात फिरवला, मारुत्या, काही तुझी इच्छा आहे का रे अजून?
काय तुझ्या मनात इच्छा आहे अजून? तोपर्यंत दादा म्हणायचा, दादा काही इच्छा नाही, फक्त तुमच्या मांडीवर मरण यावं एवढीच इच्छा आहे. जा, होईल तसं. म्हणून दिलं दुसरेपणा. काही दिवस गेले, जवळजवळ महिनामध्ये गेला आणि हा मारुती आजारी पडला. आजारी पडला आणि यांना कळलं, माहिती होतं. 8व्या दिवशी त्याला ताप आल्यानंतर त्याच्या घरी गेले. त्याला सांगितलं होतं. त्यांनी इच्छा व्यक्त केली की तुमच्या मांडीवर माझं मरण यावं. त्याच्याकडे आले. त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. त्याला तीर्थ पाजलं आणि त्याला म्हणाले, राम राम म्हण. त्याचा अंतःकाल आला जवळ आणि आमच्या मारुतीने सद्गुरूंनाच गुरुस्थानी मानून, सद्गुरूच गुरु, तेच राम, तेच विठ्ठल, ही श्रद्धा आणि धारणा त्यांनी तुकाराम तुकाराम म्हणता म्हणता देह सोडला, असं चरित्रामध्ये त्याला मुक्ती मिळाली हो. कारण निष्ठेने त्यांनी तुकाईंची सेवा केली. तुकाई चैतन्यांची साधा नियम घेतला, पण प्राणापलीकडे जपला. देव म्हणजे आपला प्राण, देव म्हणजे आपला प्राण. दास्य भक्तीतली ओवी आहे. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, परम प्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे श्रीराम. दास्य भक्तीतली ओवी आहे. आपला प्राणच, प्राणापलीकडे नियम जपला, त्यात कधी अंतर पडू दिलं नाही. म्हणून आमच्या मारुतीला चांगली गती मिळाली. आमच्या तुकाई चैतन्याजवळ आपण बोललोय आधी, जन्मतःच सगळं योगाचं वैभव प्राप्त आहे आणि त्यात नाथ संप्रदायाचे चिन्मयानंदासारखे गुरु मिळाल्यामुळे त्याला खूप पूर्णता आली. आणि योग मार्गाची इतक्या वर्षांपासून सवय असलेले आमचे तुकाई चैतन्य यांच्या अंगामध्ये सर्व सिद्धी वास करतात. सर्व सिद्धी, चमत्कार इतरांना दाखवायचं म्हणून नव्हे, त्यातून स्वतःला काही लाभ व्हावा म्हणूनही नव्हे, पण हे सामर्थ्य त्यांच्या अंगी आलं म्हणून चरित्र ग्रंथामध्ये तुकाई चैतन्याने केलेले चमत्कार नाही म्हणू आपण, पण त्यांच्या चरित्रामध्ये अशा काही जागा आहेत की जिथे आपली मती गुंग होते. एक प्रसंग बोलतो आपल्याला. एकदा सूर्यग्रहणाचा प्रसंग आला आणि येळेगाव नांदेड पुष्कळ अंतर आहे. तर हे सकाळी एकदम विचारलं, मारुती बसला तर मारुती किती वाजले? महाराज 10 वाजले. आपण नांदेडला जायचं म्हणे आता. कशाला महाराज? अरे आज सूर्यग्रहणाचा कालावधी आहे, पर्व काळ आहे आणि आपल्याला गोदेचं स्नान करायचं आहे. तर सगळं मारुती आणि तिथे 3-4 शिष्य अजून होते. अचंब्यात पडले. दादा, सगळे दादा म्हणायचे त्यांना, दादा येळेगाव किती दूर आहे इथून? म्हणजे आजच्या भाषेत म्हणजे 40 किलोमीटर आहे. दादा इतक्या 16 कोस इतक्या दूर आपण कसं जाणार? घोडा सुद्धा घेतला तरी आपण संध्याकाळपर्यंत पोहोचू शकत नाही दादा. ते म्हणाले, ते काही नाही. आज गोदेचं स्नान करायचं, सूर्यग्रहणाचा पर्व काळ आहे. तुमच्यापैकी कोणाकोणाला करायचं असेल तर माझ्या बरोबर या. 2-3 शिष्य उभे राहिले. तुकाई चैतन्य त्यांचा हात धरला. बाजूला खोली होती, एक खोलीत नेला. खोलीचं दार लावून घेतलं. योगात निष्णातच होते हो. आणि मग लघबा सिद्धींसह त्यांच्याजवळ सगळं वरदान आहे. इच्छा आली, पण त्याचा लाभ शिष्यानं घेता आला पाहिजे, हेच महत्वाचं आहे. त्या खोलीत गेले, दार बंद केलं. नांदेडला त्यांना सांगितलं, डोळे बंद करा. डोळे बंद केले. 3 शिष्य होते बरोबर, असं लिहिलंय चरित्र ग्रंथामध्ये. डोळे बंद केले आणि सगळे एकदम गोदावरीच्या काठावर उभे राहिले. स्नान केलं आणि नंतर पुन्हा त्यांना म्हणाले, डोळे बंद करा. खोलीत आले. खोलीत सगळे बाकी शिष्य बाहेरच बसलेले आहेत. खोलीत गेले, तिघांना घेऊन हे बाहेर पाहत बसले. एक अर्धा तासच गेला असेल. कडी उघडली आणि तुकाई चैतन्य बाहेर आले. 3ही शिष्यांसह. सगळे पाण्याने निथळत होते. सगळे पाण्याने निखरत होते. अधिकारच खूप, पण ज्यांना यांचा अधिकार कळला नाही ते कधी कधी उपेक्षाही करायचे. एक प्रसंग आहे. विठ्ठल किंकर, मगाशी बोललो आपल्याला, चिन्मयानंदांचे सद्गुरू, त्यांची पुसदला समाधी आहे आणि चैत्र वैद्य एकादशी पासून खूप मोठा उत्सव त्या ठिकाणी होत असे. स्वतः त्या ठिकाणी चिन्मयानंद आपल्या गुरूंचा उत्सव करायचे. यांच्या मनात एक वेळा सहज विचार आला तुकाई चैतन्यांच्या की आपण जाऊया तिथे. हे कोणाला न सांगता काही न करता स्वच्छंदच वृत्तीचे होते. हे पुसदला पोहोचले. उत्सव मांडलेला आहे, 7 दिवसांचा उत्सव.
आणि सर्वांना खूप आनंद झाला. 1-2 दिवसांनी पोहोचले. एकादशीला उत्सव सुरू झाला. उत्सवाच्या मध्यभागी पोहोचले. खूप आनंद वाटला. दादा म्हणायचे, "दादा या, या, या." चिन्मयानंदांनी स्वागत केलं. त्यांच्या गुरूंच्या समाधीचं पुण्यतिथीचा उत्सव आहे आणि यात हे आले. यांना खूप मान देत होते. ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. "या, या, या दादा या." स्वागत केलं आणि बाहेर ब्राह्मण भोजन पंक्ती बसलेल्या आहेत. स्वतः चिन्मयानंदांनी यांना हात धरून त्या विप्रांच्या पंक्तीमध्ये एका ठिकाणी आणून बसवलं. आणि हे स्वच्छंद वृत्तीचे परगावून आलेले, स्नान नाही, काही नाही, काय त्यांच्याकडे आचार विचाराचं बंधन काही नाही आहे. पण विप्रांना काही मानवलं नाही. सगळे कुजबुज करायला लागले. सगळे कुजबुज करायला लागले आणि निषेधही व्यक्त करायला लागले. आणि ते तुकाई चैतन्यांच्या लक्षात आलं. ते पानावरून उठले, चालते झाले. विप्रांनी त्यानंतर त्रिसुपर्ण म्हटलं. त्रिसुपर्ण भोजनापूर्वी म्हणण्याचं एक सूक्त आहे. म्हणावं म्हणत असतात विप्र बहुतेक, जे भोजनाला बसले की ब्राह्मण मंडळी ते म्हणतात मोठ्याने. त्यांनी त्रिसुपर्ण म्हणायला सुरुवात केलेली. तुकाई चैतन्य उठून गेलेले, कुठे गेले माहिती नाही, चालले गेले. आता भोजन घेणार तितक्यात पाहिलं की सगळ्या अन्नाला पाणी सुटलंय. अन्नात किडे पडलेले दिसायला लागले. सगळीकडे गडबड कुजबुज सुरू झाली. चिन्मयानंद आत बसले होते. त्यांच्या कानावर ही गडबड गेली की सगळे विप्र भोजन सुरू करत नाही, काहीतरी गडबड झाली आहे. ते पंक्तीमध्ये आले. पाहिलं ब्राह्मणांना जे पानात वाढलेले सगळ्या अन्नात किडे पडलेले दिसले आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे एका ब्रह्मनिष्ठ योग्याचा आपण अपमान केलेला, त्याला पानावर उठवलं, मी हात धरून बसवलं होतं. तुम्ही निषेध वाक्य बोलल्यामुळे तो महात्मा निघून गेला. आणि 2-3 शिष्यांना सांगितलं, जा त्यांचा शोध घ्या. हे तर काय स्वच्छंद वृत्तीचेच आहेत. तिथून जे निघाले भोजन मंडपातून ते एका जैनाच्या घरी गेले. तोही शिष्यच होता चिन्मयानंदांचा. त्याच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी अतिशय प्रेमाने कांदा भाकर खात बसले. ब्रह्मनिष्ठ पुरुष बाह्य आणि भौतिक अन्नाने तृप्त नाही होत. तेथे पाहिजे जातीचे. कारण ज्याच्याकडे त्या जैनाकडे त्यांनी कांदा भाकर खाल्ली तोही तेवढा ज्ञाननिष्ठ आहे, तपोनिष्ठ आहे, ब्रह्मनिष्ठ आहे आणि समाधानाने तिथे भाकरीन कांदा खात होते. आणि चिन्मयानंदाचे शिष्य आले, चौकशी करत 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 पाहायला ते दोघं कांदा भाकरी खातात आहे. सगळ्यांनी झालेला प्रसंग सांगितला. गयावया करायला लागले. महाराज दादा चला लवकर, पंगत खोळंबली आणि सगळ्या पानामध्ये किडे पडले आहेत. ते आले, त्यांना विनंती केली, चला तुम्ही बघा काहीतरी. एका साक्षात्कारी पुरुषाचा अपमान केलेला अन्नपूर्णेलाही सहन झाला नाही. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहीच पार्वती. अन्नपूर्णा स्तोत्रात आहे. अन्नपूर्णा मातेला अन्नालाही सहन नाही झालं की ब्रह्मनिष्ठाचा अपमान अन्नपूर्णाही सहन नाही करू शकत. आणि दादा म्हणजे तुकाई चैतन्य आले, चिन्मयानंदांना भेटले. त्यांनी सगळा प्रकार सांगितला. म्हणाले, काही काळजी करू नकोस, काय उत्सवाचा सोंग मांडलायस म्हणे, असं बोलले एक वाक्य. समाधीजवळ गेले, समाधीला साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं चिन्मयानंदांना की समाधीचं तीर्थ घ्या आणि सगळ्या अन्नात प्रोक्षण करा. एवढं फक्त सांगितलं आणि हे निघून गेले. त्याप्रमाणे क्रिया केली चिन्मयानंदांनी आणि अन्न पूर्ववत झालं आणि विप्रांची भोजन इत्यादी आनंदात पार पडली. हो, गोचर स्वामी म्हणून जे होते गोचर स्वामी, मग अशी बोललो आपण, हे चिन्मयानंदांचे गुरुबंधू यांच्याविषयी एक कथा आहे चरित्रामध्ये. अत्यंत लहरी असलेले दादा गोचर स्वामीने एकदा विचार केला, आपण तीर्थयात्रा करायला निघाले, काशी यात्रेला जायचं. विचार केला की वाटेमध्ये येहळे गाव लागतं, आधी आपण दादांची भेट घेऊ, दर्शन घेऊ, मग जाऊ. त्या गावात चौकशी केली तर म्हणे आज दादा गावात नाही. कुठे गेले? तुपे गावला गेले. जवळ आहे तुपे गाव. आणि म्हणून गोचर स्वामी तुपे गावला गेले. त्या गावच्या पाटलाला विचारलं की इथे आले होते का तुकाई चैतन्य? हा आले होते ना, पण आता कुठे असतील सांगता येत नाही. ते आले आणि गेले कुठे, मळ्यात असतील, उसाच्या मळ्यात, रानात, वनात, विहिरीजवळ, ओढ्याजवळ, तुम्ही शोध घ्या. गोचर स्वामी म्हणाले, मी स्नान करून येतो, तितक्यात जर तुकाई चैतन्य आले तर त्यांना आता जाऊ देऊ नका. म्हणे पाटील म्हणाले, आम्ही त्यांना काय अडवणार, ते स्वच्छंद वृत्तीचे, येतील चालले जातील, असं नका करू म्हणे. मी तुम्हाला सांगतोय ना, आता जर तुकाई चैतन्य आले तर त्यांना खोलीमध्ये बंद करून ठेवा, मी येतो स्नान करून. हे गोचर स्वामी म्हणाले. पाटील म्हणाले, ठीक आहे.
आणि खरंच तेवढ्यात तुकाई चैतन्य आले. गोचर स्वामी स्नानाला गेले नदीवर आणि तिकडनं आले तुकाई चैतन्य, आणि पाटलांनी युक्तीने त्यांना मंदिरात नेलं आणि बंद करून टाकलं, खोलीत बंद केलं. आणि आले गोचर स्वामी. पाटील म्हणाले, मी आपण सांगितल्याप्रमाणे केलं बरं का महाराज. त्या दादाला तुकाई चैतन्याला खोलीत बंद केलं. उघडा म्हणे दार. दार उघडलं. तुकाई चैतन्य भेटतात का तिथे? तिथे नाही, अदृश्य. योगविद्या आहे सगळी. नाथ पंथाचे पाईक आहेत. सद्गुरूंची पूर्ण कृपा झालेली आहे. लीला करतात आहेत सहचरांबरोबर, त्यांचे गुरुबंधूच आहेत. गोचर स्वामींची इच्छा प्रबळच होती हो भेट घ्यावी. त्यांनी विचार केला, खोलीतून तर पळून गेले, कुठे गेले असतील. खूप शोध घ्यायला लागले, खूप शोध घ्यायला लागले, सगळीकडे फिरले आणि शेवटी एका उसाच्या मळ्यामध्ये दिसले आणि बोलवतात आहे, ए जोगड्या ये इकडे. जोगड्या म्हणायचे त्यांना, ए जोगड्या. गोचर स्वामींना तुकाई चैतन्य जोगड्या म्हणायचे. ते जोगीच होते, होते अधिकारी होते. ये इकडे. आणि त्यांच्या जवळ गेले. ते पळायला लागले. उसाच्या मळ्यात पळतात आहे, चिखलातून पळतात आहे, पाण्यातून पळतात आहे. सगळ्या अंगावर चिखल उडला गोचर स्वामींच्या. थकले शेवटी हो. तुकाई चैतन्य नाही थकले, पण गोचर स्वामींच्या डोळ्यात पाणी आलं. किती परीक्षा पाहता हवा. खाली बसले मटकन, चिखलाचे सगळं वस्त्र माखलेले, अंग भिजलेलं, खाली बसले. हे आले समोर. ए जोगड्या, बोल आता काय बोलतो. ते म्हणाले, दादा तुम्हाला माझ्याबरोबर चलायचं, उमरखेडला चला. आणि त्यांनी काही यांचं ऐकलं नाही. हात धरून त्यांना जबरदस्तीने शेवटी उमरखेडला नेलं. दादांचं काही चाललं नाही. लीलाच होती, जायचं होतं. पण गोचर स्वामींना ह्याप्रमाणे झटका दिला असं नव्हे, पण काही लीला करतात आहे, अधिकार आहेच. एकदा गोचर स्वामी, पुढचा प्रसंग बोलताय, एकदा गोचर स्वामी एकादशीला कीर्तनाला उभे राहिले. कार्तिकी होती, उमरखेडचीच गोष्ट आहे. कीर्तनाला उभे राहिले. खूप गर्दी श्रोत्यांची. सुंदर कीर्तन करीत असत गोचर स्वामी. हे अंग यांच्या जीवनाला काही नाही. हे आपल्या अखंड, आपल्या मूळ स्वरूपात सदा स्वरूपानुसंधान मुख्य साधूचे लक्षण. जनी असो न जाण जना वेगळा श्रीराम. हा, त्यांचं आपलं आपल्या मस्तीमध्ये. पण गोचर स्वामी मात्र उत्तम कीर्तन करायचे. पुष्कळ गर्दी असायची. कीर्तनाला उभे राहिले. हे तर येळगावला होते, कसे तिथे आले कीर्तनात माहित नाही. कीर्तनात गर्दीत शिरले. असे कीर्तनामध्ये श्रोत्यांनी काय वागावं, कसं वागावं याचे काही नियम आहे. दासबोधात रामदास स्वामी बोलले, यांना कशाचा नियम लागू पडतोय. लौकिक बंधन जीवन मुक्ताला नसतंय. विदेही अवस्थेत असलेल्या तुकाई चैतन्यानं ही बंधन नाही आहे. ते गर्दीत शिरले एकदम आणि सगळ्यांना विचारायला लागले मोठ्याने, माझी चिलीम कुठे, माझी चिलीम कुठे, माझी चिलीम कुठे. आणि गजबज झाली सुरू. ते गोचर स्वामींना नाही कळलं आणि तिथून बाहेर पडले. मंदिरात कीर्तन होतं, तिथून बाहेर पडले आणि तिथून जे अदृश्य झाले, काही 3-4 माणसं यांच्या बरोबर गेली, अदृश्य झाले एकदम. त्यांनाही दिसले नाही. ती माणसं येऊन पुन्हा कीर्तनात बसली. दुसऱ्या दिवशी द्वादशी. आता पांडुरंगाला नैवेद्य करायचं आहे. कार्तिक एकादशीचं कीर्तन आहे. द्वादशीला नैवेद्य करायचं आहे. तुकाई गावात आले, त्यांना माहिती आहे, गुरुबंधूच आहेत. आणि गोचर स्वामींनी आज्ञा केली, त्यांना शोधा. हे कुठे दिसेना. सगळे शिष्य शोधायला लागले. इकडे स्वयंपाक सिद्धी झालेली आहे. शेवटी ओढ्याच्या काठावर दिसले. त्यांना आणलं. विचारलं, कुठे गेले होते काल पासून तुम्ही? ते म्हणे, पंढरपूरला जाऊन आलो. काल एकादशी होती ना, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं. काय खरं वाटे ना सगळ्यांना. अहो, तो रात्री 11:30-12 पर्यंत इथे होता, जाऊन आलेत कसा? काही खरं वाटे ना, याची प्रचिती द्या. ते म्हणाले, अहो खरंच गेलो होतो, मी पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो ना, तिथे आपल्या गावातला हा अमका होता, हा तमका होता, ते तिथेच आहेत. ते आल्यावर त्यांना विचारा तुम्ही हवं तर, की मी होतो का नाही. आणि काही दिवसांनी खरंच ती माणसं 4-5 दिवसांनी हळूहळू जी कार्तिकीच्या यात्रेसाठी पंढरपूरला गावातली गेली होती, त्यांना विचारायला लागले गोचर स्वामी. ते म्हणे, हो, हे तुकाई चैतन्य पांडुरंगासमोर एकादशीला होते उभे मध्यरात्री बरोबर. आणि तेव्हा गोचर स्वामींना आणि गावातल्या सगळ्या लोकांना तुकांचा अजून अधिकार कळून आला. असं मारुती आहे ना, थोडासा भोळा आहे, पण शिष्य आहे. त्याचं बेल व्हायचा आपण पाहायला नियम. एकदा त्याच्याबरोबर थोडे वनात गेले.
मारुतींनी तो आता निष्ठावंत सेवक आहे, पण का भोळा भावडा शिकलेला काही नाही. त्याने तुकाई चैतन्याने एक प्रश्न केला की महाराज, माणसाचे योग साधनेने समाधी लागते, हे बरोबर आहे, पण महाराज जनावरांची लागते का? ते म्हणाले त्यात काय अवघड आहे, त्यात काय अवघड आहे, परमेश्वराची इच्छा असते ते होते. तितक्यामध्ये समोरून एका घोड्यावर एक पती पत्नी आणि त्यांचा एक लहान मुलगा असे तिघं चालले होते. त्यांनी एकदम त्या घोड्याकडे पाहिलं. तर मारुती म्हणतो, तुम्ही या घोड्याची समाधी लावता येते का? ते म्हणे काय अवघड आहे. आणि त्यांनी एकदम घोड्याकडे पाहिलं, जय गुरु म्हटलं, तर घोडाही स्तब्ध झाला. त्याला आजच्या काळात मुलं एकमेकांना स्टॅच्यू म्हणतात ना, तसं तो घोडा, त्याच्यावरचे तीनही स्वार, नवरा बायको तो मुलगा, तिघही अगदी दगडाप्रमाणे स्तब्ध झाले. 2-3 तास गेले तसे स्तब्ध झाले अगदी. तो मारुती पाहतच राहिला अचंब्याने. पण असं एका जागी त्यांना खेळवून ठेवणं बरोबर नाही, त्यांना त्यांचे कार्य नाहीत का? पण मारुतीच्या प्रश्नाला उत्तर देताना करून दाखवलं की होऊ शकतं. आणि एक 2-3 तासांनी मग म्हणाले, जा बरं पुढे. असं म्हणाले. ते घोडं ते त्याचे स्वार पुढे चालायला लागले. ह्या परिसरामध्ये, ह्या काळामध्ये अनेक साधू, बैरागी, फकीर, हा जो परिसर आहे हा गोदेचा परिसर आहे. अनेक 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 साधू इत्यादी त्या ठिकाणी असायचे. एक साई बीरभान बीरजी, बीरभान बीरजी नावाचे एक फार अधिकारी महंत होते, योग विद्येत निष्णात होते. त्यांच्या कानावर तुकांची कीर्ती गेली. दुसऱ्या गावाचे राहणारे आहेत सई बीरभानजी. त्यांना शिष्य खूप होते. ते योगामध्ये त्यांना निष्णात करत होते. तुकाई चैतन्यांची माहिती कानावर गेली. त्यांनी एक दिवस आपल्या 2 शिष्यांना म्हटलं की तुकाई खूप मोठे योगाचे अधिकारी असं सगळं म्हणतात, तुम्ही जा आणि परीक्षा घ्या. त्यांनी आपल्या शिष्यांना काही योगाच्या पायऱ्या शिकवलेल्या होत्या. आणि त्यातही ते फकीर असल्यामुळे ते चिलिमीने गांजा फार ओढायचे. आणि हे आले शोध करत 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 करत. आणि तुकाई आपल्या घरात बसले होते भजन करत. ते 2 शिष्य आले. त्यांनी तुकाराम महाराज तुकाईंचा हातात धरला. ए तुक्या, सब लोग कहते हैं तू बड़ा योगी है, सब लोग कहते हैं, असं हिंदीमध्येच लिहिलेलं चरित्र. सब लोग कहते तू बड़ा योगी है, हमको समाधी लगा के दिखा. आणि त्यांचं काही उत्तर ऐकलं नाही, काही नाही. अभी हमको समाधी लगा के दिखा. आणि तू काही म्हणत मला हसत होते. त्या दोघांनी जे साई बीरभानजींचे शिष्य होते, त्यांना ओढत ओढत संध्याकाळची वेळ नदी काठी नेलं. तुकाराम तिथे गेल्यानंतर तुकाई चैतन्य म्हणाले, तो आप भी समाधी लगाओ. त्यांची ते समाधीपर्यंत अजून गेलेले नाही, पण त्यांना गांजा ओढता येतो चिलमीनी. त्यांनी चिलमीत गांजा भरला आणि ओढायला लागले. आणि चुकून त्यांनी गांजाच्या ऐवजी चरस भरला. इकडे तुकाई चैतन्याने यांना म्हणून समाधीला का किती खाव. त्यांनी ध्यान धारणा योग केला, ते तर निष्णातच होते. समाधी लागली. रात्र पूर्ण गेली बरं का. रात्रभर तुकाई चैतन्य समाधीमध्ये असं वर्णन आहे. आणि सकाळ झाली तर हे दोघं मरून पडलेले. सगळ्या गावात वार्ता गेली, कारण यांनी काय केलं, गांजाच्या ऐवजी चरस भरला आणि मरून गेले. सगळा गाव गोळा झाला की आता तुकाई काय करतात, इकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. गर्दी गोळा झाली. ते निश्चेष्ट होऊन पडले. त्यांनी चरसच ओढला ना. आणि तुकाईंची खरी समाधी होती. आनंदात होते. त्यातून वित्थान झालं, स्वेच्छेने बाहेर आले. पुष्कळ गर्दी झाली. त्या गर्दीपैकीच एकाच्या हातातली काठी घेतली आणि त्या दोघांना काठीने खूप मारला. असा फटके मारले, फटके मारले आणि म्हणाले, अरे कैसे योगी हो, चलो उठो, कैसे योगी उठो और चले जाओ अपने गाव. हे हिंदीतच म्हणाले. त्यांनी काठीचे फटके काढले. ते निश्चेष्ट पडलेले सावध झाले, उभे राहिले उठून. आणि तुकाई चैतन्याला साष्टांग वंदन केलं. आणि आता भीतीने पळून गेले, कारण गावकरी मारतील आपल्याला. आपला खोटेपणा उघडा पडला. आपल्या गुरूंना जाऊन सांगितलं की वो सच्चा योगी है. ह्याप्रमाणे अनेक लीला करतात. पण अंतःकरण अत्यंत करुणेचं आहे, दयावंत आहे, सगळं सामर्थ्य आहे. वेळ प्रसंगी अगदी एखाद्या अडाणी अज्ञानी जीवावर सुद्धा तुकाई चैतन्य कृपा करतात. उदाहरण,
एकदा गोचर स्वामी आणि तुकाई हे येळेगावनी काही मार्गक्रमण पायी करत होते. एक गाव लागलं छोटस. त्या गावामध्ये एक वृद्धा आजीबाई, तिला कळलं की हे दोघं चाललेले आहेत. ती तुकाईंना सद्गुरूच मानायची, खूप निष्ठा होती. ती धावत धावत आली, वनातून चालले आणि तिने तुकाई चैतन्यांचे पाय धरले. महाराज, आज आपलं दर्शन झालं, खूप छान वाटतंय महाराज. माझं आता खूप वय झालंय महाराज, सगळा प्रपंच पूर्ण झालाय, इंद्रिय आता साथ देत नाहीत महाराज. एक दिवस केव्हा तरी जायचंच आहे. पण दादा, तुका माय, त्या तुका माय म्हणायचे सगळे लोक यांना. तुका माय, तुझे चरण मला कधी मिळणार? मी काय आता उठणार नाही, तुझ्या चरणावरतीच मला देह ठेवू दे, मला मुक्ती कर. गोचर स्वामींनी पाहिलं, कारण तुकाई चैतन्याने आपल्या गुरुबंधूंकडे पाहिलं. गोचर स्वामी म्हणाले, म्हातारीचा भाव शुद्ध आहे, दादा कृपा करा आणि ती सुटका करा. आणि मग तुकाई चैतन्याने तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. तिथेच रस्त्यावर डोक्यावर आपल्या मांडीवर तिचं डोकं घेतलं आणि तिने काय म्हटलंय, मला मुक्त करा. तू काम आहे, तुझे चरण पुन्हा मला कधी मिळतील? मरण तर कधीतरी यायचंय, पण तुझं चरण कधी मिळतील? आणायचे आले, मला मुक्त करा. आणि तुकाईने तिचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. तिने राम राम म्हटलं आणि तुकाईंच्या मांडीवर तिथे वनामध्ये प्राण सोडला. हो, वनामध्ये प्राण सोडला. पुष्कळ गोष्टी आहेत अशा. मग अशी एक नाव आपल्याशी बोललोय, रावसाहेब शेवाळकर, गुरुबंधूच आहे त्यांचे, कळमनुरीला असायचे. भजन आणि अन्नदान हा त्यांचा स्थायी भाव. हे एकदा त्याच्याकडे गेले, अचानक गेले. त्यांनी स्वागत केलं. त्यांचा मुक्काम विठ्ठल मंदिरात करवला. जवळ वाड्याच्या जवळ विठ्ठल मंदिर होतं, त्या ठिकाणी त्यांना मुक्काम. कळमनुरीची गोष्ट आहे, चरित्रात खूप सुंदर हा प्रसंग. दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनाला आले रावसाहेब, श्रद्धावंतच होते. मग अशी बोललोय आपल्याला मी, रावसाहेब शेवाळकर आणि यांचे गुरुबंधू, ज्यांच्याविषयी आता आपण कथा ऐकल्या पुष्कळ, गोचर स्वामी, हे याला दादा म्हणायचे. यांच्याविषयी पूज्य भाव होता. सकाळी नमस्कार करायला आले दादा. आणि तुकाई चैतन्य एकदम म्हणाले, रावसाहेब, आज विठ्ठलाला आंब्याचा नैवेद्य कर. म्हणाले, महाराज, दादा, यावर्षी आंबाच पिकला नाही शेतामध्ये, कुठून रसाचं जेवण देऊ गावाला? तर एकदम म्हणाले तुकाई चैतन्य, आपली अक्कल चालवू नकोस. तितक्यात एक बाई गावातली दर्शनाला आली, असं वर्णन आहे. काय संतांच्या मुखाला ईश्वर यश देतो. हो, त्याला काही वेगळं बोलावं करावं लागत नाही. फक्त रावसाहेब तू आंब्याचा रस कर, हे त्यांनी म्हटलं ना. एक बाई आली, तिने एक आंबा तुकाईंच्या जवळ ठेवला. तुकाईने एकदम म्हटलं, बाई, तुझ्याकडे अजून आंबे आहेत का? म्हणाले, हो ना, आहेत ना. आजच आंबा काढला शेतातल्या झाडाचा, गाडीभर आंबे आले आहेत, घरी आहेत. बाई, ती गाडी इथे घेऊन ये. रावसाहेबाला दे. रावसाहेबाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्या बाईने खरंच आंब्याची गाडी आणून तिथे उभी केली आणि रावसाहेबांनी त्या दिवशी पूर्ण गावाला आंब्याच्या रसाचं जेवण दिलं. हो, संतांची जर का कृपादृष्टी झाली आणि त्यांची जर इच्छा झाली, लीला, इच्छा म्हणजे लीला, तर काय होऊ शकत नाही. अरे रावसाहेब, तुझी अक्कल लावू नको, असं म्हणाले ना. रावसाहेबांना तेव्हा अर्थ नाही कळला, कदाचित उपमर्दय वाढला असेल. पण दादांची वाणी, म्हणजे तुकाई चैतन्याची वाणी किती यशस्वी आहे याचा त्यांना प्रत्यय आला. शक्य. राजे रघोत्तमराव नावाचे एक राजे होते. पुढचा प्रसंग आहे. त्यांना अपत्य नव्हतं खूप वर्ष. 2 बायका त्यांनी केल्या. राजे रघोत्तमराव, त्यांना 2 बायका होत्या, पण अपत्य नाही. पुष्कळाने सांगितलं की तुकाईने जर आशीर्वाद दिला ना, तर नक्की नक्की तुम्हाला पुत्र होईल. या आशेने राजे रघोत्तमराव हे मोठ्या आशेने तुकाईंकडे येळेगावला आले आणि आपल्या मनातली समस्या सांगितली. पण तुकाई काही बोलेच ना. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 5-7 दिवस झाले, 8 दिवस झाले. त्यांनी विचार केला, आपण तर समस्या सांगितली, दोन्ही बायकांसह आले होते, रोज सकाळी सगळे नमस्कार करायचे, पण तुकाईंनी काही त्याला प्रतिसाद दिला नाही. शेवटी 8व्या दिवशी तुकाईंना वंदन करून ते आपल्या गावी जायला निघाले. मग तुकाई थोडे कृपावंत झाले आणि त्यांनी भाकरी, कोरडी भाकरी आणि पिठलं त्याच्या दोन्ही बायकांना खायला दिलं.
त्यांच्या हातावर ठेवलं. ते प्रसाद पाहायला त्यांच्या मनात प्रसादाची धारणा तर नव्हतीच, थोडी किळस आली आणि दोघांनी तुकाई चैतन्याचं लक्ष नाही असं पाहून तो प्रसाद बाजूला ठेवून दिला आणि ते जाण्याकरता निघाले. तितक्यात एक ब्राह्मण म्हणजे भटजी त्या ठिकाणी आले. कोणत्या गावाचे होते असं काही चरित्र ग्रंथात लिहिलेलं नाही, पण एक जोडपं आलं. त्या ब्राह्मणाने त्याच्या बायकोनी नमस्कार केला आणि त्या बाईने विचार केला, इथून काहीतरी प्रसाद आपण नेला पाहिजे. कोपऱ्यात ठेवलेलं भाकरी आणि पिठलं तिने खाऊन घेतलं. इकडे राजे रघुत्तमराव त्यांच्या दोन्ही बायका, हे आता इथे काही उपयोग नाही, आपल्यावर काय आता यांची कृपा होत नाही म्हणून नमस्कार केला, निघून गेले. पण त्यांना एकच वाक्य महाराज म्हणाले, दैव देते आणि कर्म नेते, एवढं फक्त म्हणाले. त्यांना काही अर्थ कळला नाही. पुढे राजे रघुत्तमराव यांना अपत्य प्राप्ती झालीच नाही, पण ज्या ब्राह्मणाच्या बायकोनी श्रद्धेने तो प्रसाद ग्रहण केला होता, तिला पुढच्याच वर्षी जुळं झालं. 2 झाले, जुळं झालं असं वर्णन. संतांची कृपा दृष्टी ही ओळखता आली पाहिजे, ती ग्रहण करता आली पाहिजे. त्यांनी काही जरी प्रसाद दिला असेल तर प्रसादे सर्व दुःखाना महानिरस्य उपजायते प्रसन्न चेत याशो बुद्धी परिवर्तिष्ठ. हा प्रसाद आहे, सद्गुरूंचा प्रसाद आहे. कोण असला तरी, मन भर असलं तरी, त्या भावनेने जर तो सेवन केला गेला त्याचं फळ मिळतं. आणि तुकाई चैतन्य सुद्धा माणसं ओळखून असायचे. लबाड माणसांना काढून टाकायचे, प्रेमळ माणसांना जवळ करायचे, त्यांच्यावर कृपाही करायचे. जरी त्यांच्या प्रापंचिक सांसारिकच चिंता असल्या तरी कनवळा यायचा, आतून कळवळा यायचा, आतून प्रेम दाटून यायचं आणि त्यांच्या प्रापंचिक इच्छाही पूर्ण करायच्या. आणि त्यातून त्यांची श्रद्धा वाढायची. आणि श्रद्धा वाढली की त्यांना एकच सांगायचे, भगवान नाम घ्या, भगवान नाम घ्या, त्यांनीच जगाचं कल्याण आणि उद्धार होणार आहे असं सगळ्यांना समजावून सांगायचे. ह्याप्रमाणे तुकाई चैतन्यांचं हे सगळं चरित्र आहे. श्रोते, कितीतरी लोकांनी, मुसलमानांनी सुद्धा तुकाई चैतन्यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. एक लहानसा प्रसंग चरित्रात तेवढा बोलू आणि आपण आज 4 रूपांनी ऐकायचं असलेलं चरित्र थांबवू. यवनांच्या राजवटीचा काळ आहे. पुष्कळ मुसलमान नवाब इत्यादी तिथे असायचे आणि तुकाईंकडे तर अनेक माणसं यायचे, कामनिकच यायचे, काही मागायला यायचे. पण यांच्या कृपादृष्टीने किंवा प्रसादाने ते पूर्ण व्हायचं काम. माणसं मग प्रसन्न व्हायची, चांगलं वाटायचं. आणि तुकाईंच्या दारासमोर एक चांदीचा शिक्का ठोकायचे. अशी होती पूर्वी पद्धत. मंदिरात गेलं, आपलं मागणं नवस पूर्ण झाला की चांदीचा शिक्का मंदिरात ठोकायचे पूर्वी. जुन्या काळची मंदिरं पहा आपण, असे उंबरठ्यावर तिथे लाकडाचे खूप शिक्के ठोकलेले. पुढे ते माणसांच्या येण्या जाण्याने घासल्या जायचे पूर्ण. पण ही पूर्वी पद्धत होती. नवाबाच्या काळात असं होतच आधी. आणि हळूहळू यांच्या दारामध्ये खूप शिक्के ठोकल्या गेले. निजामाच्या राजवटीतले शिक्के असे ठोकल्या जातात आहेत. कोणीतरी तक्रार केली निजामाकडे, नवाबाकडे, की हे असे असे शिक्के ठोकतात, कितीतरी आपले शिक्के वाया जातात आहे. निजामाने सांगितलं, एक नवाबाला सांगितलं, जाऊन चौकशी करा. म्हणून एक नवाब, जोही मुसलमानच होता, तुकाईंची परीक्षा करण्याकरता ये गावातला. त्यांनी तुकाईंच्या घराच्या शेजारीच तंबू ठोकला आणि परीक्षा घ्यायची आधी, कारण एकदम त्याला रागवणं शिक्षा करण्यापेक्षा परीक्षा घेऊ, खरंच अधिकारी असेल तर. तंबू ठोकला आणि तुकाईंना आपल्या भेटीला बोलावलं. तुकाई तर साधे सुद्धा कोणी बोलावलं की आले आणि आपल्या शागिर्दाला सांगितलं कि वो चिलीम पीता है ना, तुम हुक्का तयार रखो. पर हुक्के में, हुक्का जो लावतात तर एक नळी असते, हुक्क्याचं असं भांड असतं, त्यामध्ये अग्नीचे निखारे टाकावे लागतात, तरच ती पेटते. इकडे नळी जी असते ती पेटते. असा हुक्का असतो. तुकारामांचं स्वागत केलं, आइए बैठिए, तक्क्याला टेकून बसवलं. महाराज आप हुक्का पियेंगे? हा, जरूर पियेंगे. शागिर्दाला सांगितलं, लाव हुक्का. त्याने आणली नळी, तुकाईने हातात घेतली आणि तुकाईंना जोर लगाओ. तुकाई म्हणाले, अंगार लगाया है ना, अंगार लगाया है ना. तर शागिर्द म्हणाला, हा हुजूर, अंगार लगा दिया है. आग लावली नव्हती असते. आणि तुकाईंनी हातात ती नळी घेतली, जय गुरु, जय गुरु म्हटलं, मोठा झुरका मांडला आणि ते धूर सोडायला लागले. इतका धूर सोडला, यांनी तर नाका तोंडातून धूर सोडलाच,
पण तिकडे अग्नीचे निखारे न टाकताही हुक्क्याला आतमध्ये आग लागली. तंबू होता हो, सगळ्या तंबूला आग लागली, जळायला लागला. आता नवाबाने ओळखलं की इथे काय आपलं चुकीचं आहे. एकदम शरण आला, साष्टांग नमस्कार घातला. महाराज महाराज गलती हो गई, माफ करो महाराज, अभी आगे ऐसा नहीं करूंगा. आणि हा सुद्धा महाराजांचा शिष्य बनला. आणि हा एक नवाब शिष्य बनला पाहून अनेक फकीर मुसलमान जोगी पुढच्या काळात तुकाई चैतन्याचे अनुग्रह सामर्थ्य ओळखून, सिद्धी सामर्थ्य ओळखून, त्यांचा अधिकार ओळखून अनेकांनी शिष्यत्व पत्करलंय. तुकांच्या चरित्र ग्रंथाप्रमाणे अजून बऱ्याच आठवणी आहेत. पण एकंदरीत तुकाई चैतन्य हे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेले एक फार मोठं ब्रह्मनिष्ठ योगी असं चरित्र आहे. नाथ संप्रदायाचे पाईक आहेत. नाथ संप्रदायाची परंपरा मगाशी बोलल्याप्रमाणे भगवान भोलेनाथ महादेवांपासून जी सुरू होते, त्यात अनेक 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 फार श्रेष्ठ योगी पुरुषांची चरित्र आहेत. हे सगळे फार मोठे योगनिष्ठ होते, योगीच होते. गैनीनाथांच्या पासून मात्र या योग पंथाला थोडी भक्तीची जोड मिळाली. गैनीनाथांनी त्याला कृष्ण भक्तीची म्हणजे विठ्ठल भक्तीची जोड दिली. माऊलींनी तर ज्ञानेश्वरीत योग आणि भक्तीपैकी भक्तीला प्राधान्य दिलं आहे. आमच्या तुकाई चैतन्यांच्या जीवनात योग आणि भक्ती यांचा संगम पाहायला मिळतो. नाथपंथी आहेत म्हणून योगी, पण मनाचे अंतःकरणाचे भक्त, सद्गुरूंची भक्ती, पांडुरंगाची भक्ती, इतके योगनिष्ठ तपोनिष्ठ सिद्ध असलेलेही तुकाई चैतन्य जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे पंढरपूरला, डोळ्यात अश्रू यायचे. किंवा आपल्या गुरूंच्या समाधीच्या दर्शनाला जेव्हा जायचे उमरखेडला, तेव्हा त्यांच्या डोळ्यात घळा 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 पाणी यायचं, प्रेमाने पाणी यायचं. ह्याच तुकाई चैतन्याने श्रोते हो ब्रह्मचैतन्य महाराजांची काय परीक्षा घेतली आहे 9 महिने. हे आपण ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र जे ऐकलं 9 पुष्पांमध्ये, त्यामध्ये या प्रसंगांचं खूप वर्णन केलेलं आहे. आपण ऐकलंय, आपण चरित्र ग्रंथातच ते आहे. खूप कठोर परीक्षा 9 महिने ब्रह्मचैतन्य महाराजांची घेतली. ब्रह्मचैतन्य महाराज त्यांचं नाव नाही आहे तेव्हा, गणोबा म्हणायचे ते. पण जेव्हा अनुग्रह केला रामनवमीला अशोक वृक्षाखाली, त्यावेळेला त्यांचं नाव त्यांनी ब्रह्मचैतन्य असं ठेवलं. पण काय 9 महिने परीक्षा घेतली आहे. वेळ प्रसंगी त्यांना जेवू दिलं नाही, मारायचे. उसाची मुळे डोक्यावर काय घ्यायला सांगितली, झाडाची पानं काय चिकटवायला सांगितली. किती प्रसंग, कठोर परीक्षा घ्यायची. पण या परीक्षेत जो टिकून राहायचा त्याच्यावर कृपा पूर्ण करायचे. ब्रह्मचैतन्य महाराज यांचेच अनुयायी, गोचर स्वामी यांचेच अनुयायी, रावसाहेब शेवाळकर हे प्रमुख शिष्यांची नावं, अनेक पुष्कळ शिष्य होत्या. या सगळ्या लीला त्यांनी 18व्या शतकाच्या उत्तरार्धात केल्या. आणि यांच्याबद्दल चरित्रकारांनी एकच वर्णन केलंय. तुकाई चैतन्यांची एकंदर स्वरूप जर आपण पाहिलं तर मूर्तिमंत विरक्ती, शांती आणि आनंद यांचा संगम पाहिला. मूर्तिमंत विरक्ती, अखंड शांती आणि आनंद हे त्यांच्या स्वभावाचे स्थायी भाव आपल्याला चरित्रामध्ये पाहायला मिळतात. श्रोते हो, कोणत्याही संत चरित्राचा अभ्यास श्रवण मनन करायचं असेल तर त्यातले प्रमुख गुण आपण काढून ते आपल्या अंगी बांधण्याचा प्रयत्न करावा. यासाठी संतांचे चरित्र आपण श्रवण करीत असतो. श्रोते हो, ह्याप्रमाणे परमपूजनीय प्रल्हाद महाराज, परमपूजनीय रामानंद महाराज, परमपूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज आणि आज त्यांचे सद्गुरू तुकाई चैतन्य यांच्या चरित्राचा आपण काही वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न केला. चरित्र ग्रंथात ज्याप्रमाणे दिलाय त्याप्रमाणे वंदनीय बाबासाहेब बेलसरे यांनी सुद्धा आपल्या ब्रह्मचैतन्य महाराज चरित्र आणि शिकवण ग्रंथात तुकाईंचं चरित्र ह्याच पद्धतीने थोडक्यात दिलेलं आहे. त्या दोन्ही ग्रंथांचा आधार घेऊन मी आपल्या समोर काही चिंतन सेवा करायचा प्रयत्न केला. ती सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. सद्गुरु श्री तुकाई चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.